आता या गोष्टीला चेंगूसपणा म्हणायचा की काटकसर हे तुम्हीच ठरवा. पण कोलगेट संपल्यावर अशा पद्धतीने त्याला चांगलं पिळून कोण कोण कोलगेट काढताना हे नक्कीच सांगा. आज सकाळी तर सगळं स्वयंपाक वगैरे तर झाला होता. त्यानंतर दुपारी मी ना कस्टर्ड बनवायला घेतलं होतं. त्यासाठी थोडंसं दूध घेतलं. 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घेतली. ती थंड दुधात मिक्स करून ना गरम केलेल्या दुधात ओतली आणि त्याला छान असं ढवळून घेतलं. चांगलं मिक्सचर घट्ट होतं. त्यानंतर ते थंड करून घेतलं. आता माझ्याकडे जास्त फळं तर नव्हती, फक्त डाळिंबच होतं. तर म्हणलं चला ह्याचंच ट्राय करूया, कसं लागतंय ते तर बघूया. त्यामुळं आधी ते घट्ट केलेलं दूध ओतलं, त्याच्यावर डाळिंब टाकलं आणि हे सगळं मिश्रण ना फ्रीजमध्ये मी गार व्हायला ठेवलं. कारण की थंड झाल्यावरच छान लागतं त्यासाठी. तोपर्यंत मुलांना दुपारी भूक लागली होती, तर त्यांच्यासाठी मॅगी बनवली. आणि हा आहे संध्याकाळचा चहा. आता संध्याकाळचा चहा म्हणलं ना की माझ्या चेहऱ्यावर टवटवी येते. कारण की चहा अशी गोष्ट आहे ना की मला खूपच आवडतो. तर चहा पीत आम्ही मॅच पण बघत होतो आजची. तर ती मॅच बघत बघत चहा मस्त असा पिऊन घेतला. त्यानंतर तोपर्यंत बघा कस्टर्ड ना थंड झालं तर चांगलं, तर कुठं दम निघतंय, लगेच खायला घेतलं. आणि कस्टर्ड ना इतकं छान झालं होतं ना की मुलांना पण मला पण आणि लक्ष्मीला पण खूप आवडलं. इतकं छान लागत होतं ते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आणि संध्याकाळी आम्ही महाभारत बघत बसलो होतो. बाय.